नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला पत्की हॉस्पिटल कोल्हापूर इथं गेली 40 वर्ष स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत आहे. आज मी आपल्याला अंगावरून पाणी जाणं म्हणजे लीकिंग ज्याला आम्ही म्हणतो ह्याची माहिती सांगते. गेल्या काही व्हिडिओजमध्ये मी आपल्याला एमनिओटिक फ्लुईडविषयी माहिती सांगितली होती. एमनिओटिक फ्लुईड हे एका पाण्याच्या पिशवीमध्ये असतं आणि त्याच्यामध्ये आपला गर्भ वाढत असतो. त्यामुळे लीकिंगचा अर्थ काय, तर अंगावरनं पाणी जाणं. मग ही संवेदना पेशंटला कधी जाणवते तर आणि ते कसं ओळखायचं, तर नेहमी जे आपल्याला व्हाईट डिस्चार्ज होतो त्याला ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. हे पाणी जाणं म्हणजे क्लिअर युरिनसारखं पाणी न कळत आपल्या अंगावरून जातं. हे कसं समजतं, तर बसल्या बसल्या किंवा झोपेत आपले कपडे ओले झाले किंवा असं पाण्याचा ओघळ पायावरनं गळाला तर समजावं हे लीकिंग होतंय. मग अशा वेळेला काय करायचं, पेशंटनी ताबडतोब विश्रांती घ्यावी, जवळात जवळच्या हॉस्पिटलला दाखवावं आणि आपली सोनोग्राफी करून घ्यावी. हे लीकिंग केव्हा होतं, तर आपल्या गर्भाच्या भोवती जी पाण्याची पिशवी असते तिला जर छेद गेला तर हे लीकिंग होतं. मग लीकिंग झाल्यावर काय धोका असतो, तर जसं पाणी आपलं वरून व्हजायनातनं बाहेर येतं त्याच वाटेने जंतुसंसर्ग होण्याची भीती असते. म्हणून लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावं. त्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक्स, सलाईनद्वारे ते आपलं लीकिंग कमी येतं आहे का हा प्रयत्न करतात, सोनोग्राफी करतात, खरोखरच बाळाभोवतालचं पाणी किती कमी झालं आहे ते मापतात आणि कधीकधी लीकिंग झाल्यावर डिलिव्हरीसुद्धा करून घ्यायला लागते. कधीकधी लीकिंग ही आपल्या बाळंतपणाच्या कळांची सुरुवातही असू शकते. त्यामुळे लीकिंग झालेल्या पेशंटनी दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद.